महाराष्ट्रामध्ये 2014 साली आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर सगळ्यात पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय जर आपण काही केला असेल तर तो सेवा हमी कायदा आपण तयार केला आणि या कायद्याने प्रत्येकाला सेवा मिळवण्याचा अधिकार दिला आणि ती सेवा जर दिली नाही तर जो अधिकारी सेवा देणार नाही त्याच्यावर दंड करण्याचा अधिकार देखील याच कायद्यामुळे तयार झाला आणि एक प्रकारे जसे आपले मूलभूत अधिकार आहेत तशा प्रकारे सेवा प्राप्त करून घेण्याचा देखील एक अधिकार आपल्याला प्राप्त झाला आणि त्याच्याच अंतर्गत हा सेवा पंधरवाडा आपण घेतला होता। मगाशी ज्याचा उल्लेख झाला की त्या कालावधीमध्ये पहिल्यांदा आमच्या समीर भाऊ कुणावारांनी जे समाधान शिबिर घेतलं होतं आणि एका शिबिरामध्ये पहिल्यांदा 50,000 लोकांना एका मतदारसंघामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाभ दिले होते आणि मग समीर भाऊंचं समाधान शिबिर आम्ही उचललं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेलं होतं आणि सगळीकडे ते शिबिर पोचलं। पुन्हा एकदा मला असं वाटतं की मध्यंतरी सरकार नसताना ते बंद झालं, पुन्हा आपलं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आलं, मग सरकार आपल्या दारी या नावानं आपण पुन्हा त्याची सुरुवात केली आणि लोकांपर्यंत त्यांच्या योजना त्यांच्या जे काही सर्टिफिकेट आहेत हे दारपोच त्यांना मिळाले पाहिजे, घरपोच मिळाले पाहिजे, अशा प्रकारची ही व्यवस्था आपण उभी केली आणि या दृष्टीनं हा सेवा पंधरवाडा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला अतिशय आनंद आहे की 15 दिवसामध्ये 22,000 लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी लाभ मिळालेले आहेत। त्यातले वैयक्तिक किंवा जे काही गटाचे लाभ आहेत त्याचं वितरण देखील आता आपण केलं। 8 लाख रुपये, 5 लाख रुपये, 3 लाख रुपये हे आमच्या महिलांना त्या ठिकाणी मिळत आहेत। आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे, त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत। लखपती निधी म्हणजे जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते, एकदा 1 लाख रुपये कमवून नाही, दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला आपण लखपती निधी म्हणतो। अशा प्रकारे आमच्या 1 कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये लखपती निधी बनवणार आहोत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन लागली आहे। त्यामुळे आता बघूया आपला जो वर्धा जिल्हा आहे या कॉम्पिटिशन मध्ये कितव्या क्रमांकावर येतो हे पंकज भाऊ आपल्याला जिल्हाधिकारी आपल्याला या संदर्भात या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आमच्या लाडक्या बहिणींना लखपती निधी बनवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते काम आपण निश्चितपणे कराल।